पलूसमध्ये स्वाद मिरची महोत्सवाचा दिमागदार शुभारंभ। उन्हाळा सुरू झाला की गृहिणींची ओढ लागते ती वर्षभराच्या तिखट मसाल्यांच्या बेगमीकडे। ग्राहकांची हीच गरज ओळखून आणि परंपरेचे जतन करत पलूसमधील प्रसिद्ध स्वाद मसाले यांच्या वतीने यंदाही स्वाद मिरची महोत्सव 2026चं भव्य आयोजन करण्यात आलं आहे। मागील 12 वर्षापासून दर्जेदार चवीचा वारसा जपणाऱ्या सौ दीपाली पवार यांनी आपल्या कष्टातून आणि गुणवत्तेतून स्वाद हा एक विश्वासार्ह ब्रँड निर्माण केला आहे। केवळ व्यापार नफेखोरीचा उद्देश न ठेवता सामाजिक बांधिलकी म्हणून हा महोत्सव राबवला जातो। वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी थेट शेतकऱ्यांकडून मिरची खरेदी करून कोणतीही मध्यस्थ साखळी न ठेवता ती ग्राहकांपर्यंत पोहोचवली जात आहे। यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळत आहे, तर ग्राहकांना उच्च दर्जाची मिरची आणि मसाले अतिशय माफक दरात उपलब्ध होत आहेत। दर्जेदार कच्चा माल, घरगुती चव आणि शुद्धता ही स्वाद मसाले यांची ओळख असल्याने या महोत्सवाला पहिल्या दिवसापासूनच ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। विविध प्रकारच्या मिरच्या आणि स्वादिष्ट मसाले आता एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने पलूस आणि परिसरातील महिला वर्गाची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन स्वाद मसाले परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे। नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? बरेच दिवस झाले भेटलो नाही ना आपण, म्हणूनच स्वाद मसाले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 2026 स्वाद मिरची महोत्सव खास तुमच्यासाठी घेऊन आले आहोत। तुमचा मला नेहमी हक्काचा एक प्रश्न असतो ना की मॅडम, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्या चटणीचा कलर, तिखट, टेस्ट ही वर्षभर टिकून राहिली पाहिजे। म्हणूनच स्वाद मसाले हे ज्या ज्या राज्यात मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे अशा ठिकाणी जाऊन त्या शेतकऱ्याकडून मिरची खरेदी करून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा स्वाद मसालेचा नेहमी प्रयत्न असतो। फक्त मिरचीच नाही आहे मैत्रिणींनो, त्याच्यासाठी लागणारे उत्कृष्ट क्वालिटीचे मसाले असतील। म्हणजे यावर्षी ना मिरची निवडण्याची कटकट, ना मसाले भाजण्याची, ना कांदा शिजवण्याची, ना लसूण सोलण्याची, हे सगळं तुम्हाला जशी हवी आहे तशी टेस्ट तुम्ही फक्त स्वाद मसालेमध्ये या, सांगा, त्या पद्धतीनं तुमच्या नजरेसमोर तुमची चटणी बनवून घेऊन जावा। फक्त स्वादिष्ट चटणी नाही मैत्रिणींनो, स्वाद मसाले चटणी स्वादिष्ट देते पण त्याच्याबरोबर तुमच्या हेल्थचाही विचार केला जातो। बरेच वेळेला बघा ना, आपल्या घरी कोलेस्ट्रॉलचे, पित्ताचे, स्पाईसचे आणि पित्ताचे किंवा जळजळ वगैरे अशी होत असते, तर आपल्याला बरेच वेळा वाटतं की बाबा याच्यासाठी कोणता मसाला वापरू। मग त्यासाठी आपण बघा त्यामध्ये कोणतं मीठ वापरलं गेलं पाहिजे, कोणतं तेल वापरलं पाहिजे, कोणता मसाला घातल्यानंतर आपल्याला पित्ताचा त्रास आपल्या बॉडीमध्ये होणार नाही, वर्षभर चटणी टिकवण्यासाठी कोणता मसाला त्यात वापरला पाहिजे। बरेच वेळा बघा आपल्या चटणीचा कलर वर्षभरानंतर कमी व्हायला लागतो, तेलकटपणा वाढायला लागतो किंवा जास्त फडफडीत व्हायला लागते। मग ती कशी हाताळली गेली पाहिजे। आम्ही इन्स्टाला व्हिडिओ याचे टाकलेत, पण तरीसुद्धा ज्यावेळेला तुम्ही शॉपमध्ये येता तरीही आम्ही तुम्हाला सांगत असतो की चटणी भरताना कशी भरली गेली पाहिजे। ह्या छोट्या छोट्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करून मैत्रिणीनं स्वाद मसाले तुम्हाला चटणी बनवून देतोय। मला सांगा, कुणाला नाही आवडत की आज स्वयंपाक छान झाला ही कौतुकाची थाप ऐकायला? मलाही आवडते आणि माझ्या प्रत्येक गृहिणीला आवडते। आणि ही तेव्हाच शक्य असते मैत्रिणींनो ज्यावेळेला किचनमधली चटणी परफेक्ट असते। चटणीबरोबर लागणारा गोडा मसाला असेल, जैन मसाला असेल, त्यालासुद्धा लागणारं परफेक्ट प्रमाण तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये दिलं जातं। आज बघा बऱ्याचशा घरी पिठल्याची मोठी मोठी चटणी बनवली जाते, मिरची पावडर कस्टमायझेशन पाहिजे असते, गरम मसाला हवा असतो, धना जिरा पावडर वेगळी पाहिजे असते। हे सगळे मसाले तुम्हाला कस्टमायझेशन चांगल्या पद्धतीने स्वाद मसाल्यामध्ये करून दिले जातात। त्यामुळे यावर्षीची चटणी ही स्वाद मसाल्यामध्ये झाली पाहिजे मैत्रिणींनो।